शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जाता जाता भूमीने रागिणीला खूप मोठा झटका दिलेला असतो. एका झटक्यात गेम बदललेला असतो. रागिणी त्याच भ्रमात असते. भूमीकडून सह्या करून घेतल्यात, आता हिला एक लाथ मारून बाहेर हाकलून देईन आणि आकाशला इकडे ठेवून देईन त्या आणि आकाशला कायमचा वेडा बनवत इथेच त्याला ठेवायचं, जेणेकरून सगळी प्रॉपर्टी आपली. पण रागिणीला माहीत नसतं बंद लिफाफ्यामधलं सत्य. एका बंद लिफाफ्यामधल्या सत्यामुळे रागिणीचा हा प्लॅन बरोबर उद्ध्वस्त झालेला असतो आणि हे सगळं नियतीनेच घडवून आणलेलं असतं. भूमी आकाशला घेऊन घर सोडून निघून गेल्यावरती हा मोठा चमत्कार घडतो आणि भूमी आकाश जाताच प्रॉपर्टी पण रागिणीच्या हातातून निसटून जात असते. जाता जाता भूमीने रागिणीला झटका दिलेला असतो. फक्त प्रॉपर्टीच निसटत नाही, तर कोणत्या कारणासाठी रागिणीने भूमी आकाश यांना घराबाहेर काढलं या सत्याचा उलगडा तर होतो आणि प्रॉपर्टीचा पी सुद्धा आता रागिणीच्या हातात लागत नाही. आता मात्र सगळ्यांच्या समोर नाटक करत करत आकाशचा बर्थडे खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करण्याचा रागिणीचा डाव असतो आणि त्याच वेळेला भूमी घर सोडून जाणार आणि भूमी कारण पण नाही सांगणार. हे सगळं आता रागिणीच्या प्लॅनमध्ये असतं. पण याच वेळेला भूमीने ज्या वेळेला रागिणीला मृत्यूपत्र हवाली केलेलं असतं जगन्नाथ महाजन यांचं, त्यावेळेला तिने सगळे फोटो काढून आता भानुशाली वकिलांना पाठवले असतात. भानुशाली वकिलांनी मृत्यूपत्र वाचून त्यामधले काही क्लॉज आणि काही गोष्टी या सगळ्याचा भूमीला फोनवरतीच उलगडा केलेला असतो आणि ते म्हणतात, तुमच्या प्लॅनप्रमाणे तुम्ही जे करायचं ते सगळं करा, माझ्या प्लॅनप्रमाणे मी करायचं ते करेन. भूमी म्हणते, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, मला आकाशला घेऊन हे घर सोडून जावंच लागणार आहे. भानुशाली वकील म्हणतात, तुम्हाला वाटेल ते करा. पण भूमीला माहीत नसतं की भानुशाली वकील आता काहीही न करता एक मोठा आता नियती चमत्कार घडवून आणण्यासाठी फक्त ह्याला कारणीभूत मात्र भानुशाली वकील ठरणार असतात. आता आकाशचा बर्थडे सेलिब्रेट होतो. रागिणी सगळ्यांच्या समोर नाटक करते, माझं आकाशवरती किती प्रेम आहे, मी त्याला किती सांभाळते, किती त्याचे लाड करते. पण थोड्याच वेळात रागिणीच्या भ्रमाचा भोपळा फुटणार असतो. तोपर्यंत इकडे आता आकाशने रागिणीला प्राधान्य देत तिला सगळ्यात पहिले केक भरवल्यामुळे भूमीसमोर अगदी टेचात मिरवत रागिणी सांगत असते, बघ बघ आता मात्र माझी चित आहे आणि तुझ्यासोबत यायला आकाश नकार देणार. त्याच पार्टीमध्ये सगळं आटपल्यावरती भूमी सगळ्यांच्या समोर प्रस्ताव ठेवते आणि सांगते, काही कारणासाठी मी हे घर सोडून जात आहे. यावरती सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. पण घरातलं वातावरण खराब न करता भूमी सगळ्यांच्या समोर कोणतंही कारण सांगत नाही आणि भूमी सांगते, मला थोडे दिवस वेगळं राहायचं आहे, म्हणजे मी थोडे दिवस आईबाबांच्या घरी राहीन. आजी म्हणते, अगं हो की, जा की, तुम्हाला सगळ्यांना घरी जायचं असेल तुम्ही सगळ्या जा. यावरती भूमी म्हणते, नको, ह्या दोघींना राहू दे, एकाच वेळेला सगळे नको, मी जाते. असं म्हणत भूमी घरचा बहाणा सांगून निघते. पण भूमी घरी जाणार नसते. सध्या घरामध्ये काय कारण द्यावं, कुणाचा काय गैरसमज होईल आणि रागिणी परत काय डाव साधेल हे भूमीला माहीत नसतं. त्यामुळे ती घरी जाण्याचा बहाणा करते आणि तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला आकाश सांगत असतो, सायकल राणी, मी तुझ्याशिवाय एकटा राहू शकत नाही. यावरती रागिणी म्हणते, आकाश अरे एकटा कुठे, आम्ही आहोत की. सायकल राणी, तुझी एकटी गेली तरी काय फरक नाही पडत, आत्तू आहे, आजी आहे, काका आहे, तुझे भाऊ आहेत, तू काळजी करू नकोस. तुझं आता प्ले झोन होणार आहे की नाही, त्या प्ले झोनमध्ये तू डिसाईड करास की नाही, तिथे खेळायचं आहे तुला बाळा. असं म्हणत ती आकाशला भुलवत असते. आकाश म्हणतो, आत्तू प्ले झोन असला किंवा मी कोणतंही प्रोजेक्ट हँडल करत असलो तरी सायकल राणीच्या शिवाय मी अधुरा आहे. यावरती रागिणी म्हणते, बाळा ती काही कायमची चालली नाही. आकाश म्हणतो, मी एक दिवस सुद्धा सायकल राणी विरोधात राहू शकत नाही, तिच्या शिवाय राहू शकत नाही. मग मात्र इकडे रागिणी थोडीशी चलबिचल करते. भूमी आकाशकडे पाहते. आकाशचा निश्चय ठाम असतो. त्यावेळेला रागिणी आता गडबडते आणि म्हणते, आकाश बाळा, तुझी आत्तू तुला सांगते थांब न. भूमी आकाशकडे एक नजर पाहते आणि आकाश मात्र सगळ्यांच्या समोर ठाम निर्णय घेतो, काहीही झालं तरी मी रागिणी आत्याचं म्हणणं न ऐकता माझ्या सायकल राणीसोबत जाणारच. आजी म्हणते, अगं रागिणी तू का हट्ट करतेस, जाऊ दे ना त्याला, भूमीसोबत काय होतंय. यावरती रागिणी म्हणते, नाही आई, अगं त्याला आता प्रोजेक्टचं काम आहे, त्याचप्रमाणे त्याला आता प्ले झोनची डिझाईन करायची आहे, त्याला बिझी ठेवायचं, त्याला सगळं शिकवायचं आहे, तू अशी काय करतेस. यावरती आकाश म्हणतो, नाही आत्तू, मी माझ्या सायकल राणीसोबतच जाणार. आता रागिणीला काय करावं सुचत नाही. आजीने पण सपोर्ट केलेला असतो, कारण आत्तापर्यंत आजीला पण या सगळ्या कारस्थानाचं काहीच माहीत नसतं. माहीत असतं ते भूमी आणि रागिणी या दोघींनाच. पौर्णिमा तिसरी एक.
त्यावेळेला आता मात्र जिंकल्याच्या आविर्भावात रागिणीकडे पाहत भूमी असते आणि आकाश म्हणतो, काहीही झालं तरी मी सायकल राणीसोबत जाणार आणि आता तुम्ही कायमचा थोडी जातोय, मी लवकरच तुला भेटायला येणार आहे असं निरागस आकाश सांगत असतो. पण तोपर्यंत रागिणीला मात्र भीती असते, जर आकाश केला तो बरा झाला आणि मग माझ्यावर डाव उलटला तर. रागिणी हर प्रकारे त्याला मनवायचा प्रयत्न करते, पण आकाश काही बधत नाही आणि तो आपल्या मतावरती ठाम असतो. रागिणीची अखेर हार. आकाश सांगतो, थांब सायकल राणी, मी तुझ्यासोबत येणारच. आणि आकाश बॅग भरून खाली येतो आणि म्हणतो, मी सायकल राणीसोबत लग्न केलंय आणि मला एवढं माहिती आहे, लग्न केल्यावरती जिथे नवरा तिथे बायकोने राहायचं असतं, त्यामुळे बायको जिथे तिथे नवरा जाणार असं म्हणत आकाश आता भूमीसोबत जाण्यासाठी निघतो. घर सोडून भूमी आणि आकाश निघणार असतात. इकडे आजी सांगत असते, भूमी काळजी घे बरं आकाशची, आणि तुझ्या घरून कुणीच नाही का आलं, त्यांच्यासोबत नाही का जाणार. रागिणी म्हणते, भूमी तू असं करू शकत नाही. भूमी म्हणते, आत्या मी त्याला नाही सांगितलेलं आहे, तोच माझ्यासोबत यायला निघालाय, तुम्ही त्याला थांबवू शकता. आता भूमीने उलटी चाल खेळताच आकाश सांगतो, तू का घाबरतेस, मी येईन ना लवकरात लवकर. रागिणी विचार करते, संपलं, हातातलं सगळं गेलंय. पण रागिणीला हे माहीत नसतं की नियतीने झटक्यात तिचा हात रिकामा करणार असतो. त्यावेळेला तिच्या हातामध्ये त्या मृत्यूपत्राचा एक क्लॉज येणार असतो. आकाश भूमी घर सोडून जातात आणि मग मात्र रागिणीसमोर सत्याचा भयानक उलगडा होणार असतो. इकडे भूमी आकाशला घेऊन घरी जात नाही, म्हणजे तिच्या माहेरी जात नाही, कारण तिथे आत्या तिला गाठणार. भानुशाली वकिलांनी सांगितल्याप्रमाणे भूमी आता एका वेगळ्या ठिकाणी राहायला जाणार असते, जिथे आत्या किंवा कोणतेच घरचे शोधू शकणार नाहीत. भानुशाली वकिलांचा याच्यात डाव असतो, पण भूमीला हे माहीत नसतं. घरी न जाता आता आकाशला घेऊन ती निघते. निघताना ती आकाशला मनातच वचन देते, आकाश हे तुझं साम्राज्य, हे तुझं वैभव, ही तुझी प्रॉपर्टी तुझ्या वडिलांनी उभी केली, तू त्यालाच वाढवलंस, पण ही प्रॉपर्टी मी आत्यांना कधीच लाटू देणार नाही. जे तुझं आहे ते तुला परत मिळवीन, तेव्हाच ही सायकल राणी गप्प बसेल. आत्ता माझे हात नियतीने बांधलेले आहेत असं म्हणत ती आकाशला घेऊन निघते आणि मग खराच चमत्कार घडतो. जाता जाता आकाश भूमीने दिलेला झटका रागिणीला सहनच होत नाही. बर्थडे पार्टी आटपते न आटपते, घरातली सगळी मंडळी सावरतात न सावरतात तोपर्यंत कोर्टाचे एक बंद लिफाफा रागिणीच्या हातात येऊन थांबतो. रागिणी विचार करते, काय आहे हे. त्याच वेळेला आता इकडे राजा काका येतात, आजी येतात, घरातले सगळे जमतात आणि आता रागिणी तो लिफाफा खोलते. याच्यामध्ये असं काही असेल याबद्दल रागिणीला बिलकुल कल्पना नसते. आता आकाशचा 26वा वाढदिवस झाल्यावरती कोर्टाकडून आलेलं जगन्नाथ महाजन यांच्या मृत्यूपत्राची झेरॉक्स असते. 26 वर्षाचा होईपर्यंत आकाशचं लग्न झालं तर आकाशची प्रॉपर्टी भूमीच्या नावावरती, पण 26 वर्षानंतर आकाशचं लग्न झालेलं असेल, 26 वर्षांनंतर ती सगळी प्रॉपर्टी पुन्हा आकाशच्या नावावरती. असं विचित्र मृत्यूपत्र जगन्नाथ महाजन यांनी केलेलं असतं, कारण त्यांना अपघातानंतर 2 दिवसामध्ये रागिणीचा कपटीपणा आणि आकाशला मारण्याचा हेतू लक्षात आलेला असतो. रागिणी हदरते, भूमी आकाश निघून गेलेत, आपण तर प्रॉपर्टीच्या पेपरवरती भूमीच्या सह्या घेतल्यात, ज्याला कोर्ट थुकीची किंमत देणार नाही. आता काय करायचं. आता मात्र आकाशच्या सह्या आणायच्या कुठून. रागिणी बाहेर पडते, आकाश गेलेला असतो. रागिणी भूमीच्या माहेरी फोन करते, आकाश नसतो. रागिणीचे धाबे दणाणतात. आता रागिणी आकाशला शोधण्यासाठी जंग पछाडणार, पण भानुशाली वकिलांनी केलेला डाव अगदी अचूक बसलेला असतो. भूमीने रागिणीला जाता जाता मोठा धक्का दिलेला असतो.